अजून किती मॅच होती लास्ट का नंतर एखादी चुकून झाली तर इथे कदाचित एखादी मॅच होऊ शकते. मॅच क्रमांक आहे 10. मग मला तर वाटतं होऊ पण शकते कारण आयोजक खूप कठोर आहेत. तर मॅच आहे भाविक 11 वर्सेस आर्या 11 आणि या पहिल्या पूर्वार्धासाठी जाऊ आपण प्रवीणजी गायकर सरांकडे. थँक्यू सो मच. तर इथे अविनाश बाद होत आहेत 0 वरती. तब्बल मॅच तुम्ही जर ही पाहिलीत आर्या 11 ची तर आजच्या दिवसामध्ये ही दुसरी मॅच असेल ना आर्या 11 ची. तर भोपलाही फोडला नाही या फलंदाजानं मागच्या मॅच मध्ये देखील 0 वरती आणि स्वतः संघाचा संघनायक म्हणजे तुम्ही 2 करोडला विकले गेले आणि एकही धाव न काढली पण मोठी अजिबाची गोष्ट असेल त्यांच्या संघासाठी. तर पहिला गडी बाद होईल तो म्हणजेच आर्या 11 क्रिकेट संघाचा. ॲज अ कॅप्टन मैदानातून अविनाश होत आहेत बाहेर. नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजेच भरत म्हात्रे. 4 षटकांची ही लढत. तर याच दरम्यान या स्पर्धेसाठी आमचे विष्णुदादा भोईर यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलं. त्याबद्दल त्यांचं NPL धमाका 2022च्या वतीनं मनापासून आभार असेल. धन्यवाद. ओरडू प्रवीण. भाविका 11 क्रिकेट संघाने देखील एकही मॅच भाविक 11 संघाने देखील मॅच जिंकली नाहीये. त्याच्यानंतर आर्या 11 संघ देखील एक सुद्धा मॅच जिंकला नाहीये. तरी ते फलंदाज बाद होतील. सलग 2 बॉल वरती 2 विकेट्स मैदानातून बाहेर होतील. फलंदाज आल्या पावली परत जातील ते म्हणजेच प्रदीप दरे. बॅक टू द पॅव्हिलियन. अरे सोचो प्रमोद अभी इतना नाच रहा है तो उसकी शादी में हल्दी में कितना नाचेगा. पावर है. तर सचिन भोपी येत आहेत नवीन फलंदाज. कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्र केसरी म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते अर्थातच सचिन आलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये. तर नक्कीच या ठिकाणी धावसंख्या मात्र अजूनही एक हातही उघडलं नाहीये संघानं. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते गोलंदाज ते म्हणजेच प्रतीक सांगडे. आज मला वाटतं सांगडे बंधूंनी चांगली कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर इथे नक्कीच मैदानावरती पाहायला मिळेल एकही धाव आतापर्यंत उभारण्यामध्ये यशस्वी नाही झाले. प्रमोद पावशे तुमच्यापर्यंत एक माहिती आम्ही नक्कीच पोहोचू. तुम्ही फक्त डान्स करत राहा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी लाईन पाहावी लागेल. कदाचित या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉलचा व्हाईटच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या पोहोचते ती 1. अकाउंट मात्र इथे ओपन केलंय. बॅटिंग करणारा क्रिकेट संघ आहे आर्या 11. सलामीचे 2 फलंदाज मैदानातून बाहेर गेलेत ते म्हणजेच या पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये जिथे धावा हव्या आहेत तिथे विकेट गमावत आहेत. इथे स्लोबर पद्धतीचा चेंडू फेकला होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये अडवतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट करतायत फलंदाज आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 2 या धावसंख्येवरती. तर सचिन भोपी यांच्यासाठी 3 षटकारासाठी क्लासमेट ग्रुप यांच्या वतीनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. नक्कीच प्रवीण जो नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतो सचिन अतिशय चांगल्या प्रकारे कुस्ती क्षेत्रामध्ये आपला उल्लेखनीय कामगिरी करणारा आपल्या नेतलस गावचं नाव खूप उंच शिखरावरती पोहोचवणारा हा खेळाडू आपण सचिन भोपी पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला टॅप केला त्याच ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव इथे कंप्लीट होते. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत प्रतीक सांगडे. आतापर्यंत त्यांच्या ओव्हर्स मध्ये विचार केला तुम्ही 1 व्हाईट बॉल आलाय आणि 2 सिंगल्स अर्थातच 3 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिला आणि 2 महत्वाचे गडी म्हणजे सलामीचे फलंदाज अविनाश आणि प्रदीप यांना मैदानातून बाहेर फेकलेत. यावेळी सावेत आहे फटका सचिन भोपी यांचा. भरपूर उंच क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. जज करतील व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद आणि तिसरा धक्का लागेल. काय करायचं मला सांगा तुम्ही बालू सर.
दरवर्षी एक ना एक बाई फॉर्मला येते. कधी चिकनी चमेली, कधी शांताबाई, कधी मंदाबाई आणि यंदा तुम्हाला पुष्पाबाई. अशा दरवर्षी एक ना एक बाई फॉर्मला येते आणि तिचा त्याच्या गाण्यावर मात्र संगीताच्या गाण्यावरती बेधुंद आणि पुष्पाबाईच्या गाण्यावरती प्रमोद पावशी जास्त फॉर्मला आहेत, कारण त्यांच्या डोळ्यावर चष्मा ते स्क्रीनवर सध्या दिसत आहेत. आणि जर आता होणारी बायको बघत असेल ना, तिला सांगितलं असेल मी आहे आता पंच, बघतो माझी मजा. हा फोन चालूच आहे, तुम्ही दिसता स्क्रीनवर. वहिनी हॉकी डॉकी तुझा लक्षात ठेवा. तर जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या होते ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 या धावसंख्येवरती. दिला एक शब्द न पलटावा, पुढे टाकला पाय मागे न घ्यावा, धरे जो स्वयंभू श्री शिवराय पंथराला, मराठा मनावे अशा वागराला. छत्रपती शिवरायांना पूजन करून या स्पर्धेची सुरुवात केली. गणरायाला वंदन करून या स्पर्धेला साकडं घातलं की ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार होवो. आणि आजच्या दिवसातील हा मॅच क्रमांक 10 तुमच्या भेटीसाठी येते. भाविक 11 वर्सेस आर्या 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये. थोडीशी पडसड बाजू आहे आता म्हणावी लागेल आर्या 11 क्रिकेट संघाची, जिथे विकेट सातत्याने जात आहेत. यावेळेस गोलंदाजीच्या मार्कवरती भिंगरी गोलंदाज, खतरनाक बॉलर, किती नाव आहेत अजून तुम्हाला थोड्याच वेळात समजतील. आणि डायरेक्ट टंगडी मोडण्याची त्यांची पॉवर आहे. ते हनुमान पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल भरपूर चांगला होता, ऑन साइडला एक्सिक्यूट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतात मिड विकेट झोन मध्ये. प्रतीक उचलतील. एक धाव कंप्लीट. जबरदस्त गोलंदाजी इथे हनुमान यांच्या माध्यमातून होत असताना. आणि एक धावसंख्या होते धाव फलकावरती, माफ करा धावसंख्या होते ती म्हणजेच 4 या धावसंख्येवरती. तर लाईन सध्या तरी भरपूर चांगली फेकतात गोलंदाज हनुमान. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा इथे आखू टप्प्याचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि चेंडूला मात्र कॅरी नाही करू शकले झेलला. आणि तोपर्यंत इथे धावा मिळतायत फलंदाजाला, त्या म्हणजेच 2. आतापर्यंत हनुमानची बालूसर कामगिरी चांगली झाली, कारण धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजेच 3 गडी बाद असताना 6 ही धावसंख्या. नाजूक स्थितीमध्ये कदाचित ही मॅच जर लवकर संपली तर एक मॅच आपल्याला खेळवण्यासाठी चांगलं योग्य वेळ देखील मिळेल. अगुटाप्याचा बॉल हवेत आहे. यावेळी शॉट फाईन लेगला संदीप येत आहेत आणि अजून एक संदेश यांच्या माध्यमातून झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होतील ते मैदानातून बाहेर. यावेळी भरत मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. 4था धक्का या ठिकाणी आर्या 11 संघाला. तेजस काटे गेलेत कुठे? दुपार नंतर त्यांचा ठावच लागेना. कुठे तेजस काटे? या आपण. आणि रोशन, तुम्ही जर या मॅचचा विचार केला ना, भाविक 11 आणि आर्या 11 यातून जर सामना जिंकला नाही ना तर डायरेक्ट बोजा बिस्तार गुंडाळा लागेल मला तर वाटतंय, कारण दोन्ही संघाने अजून एकही विजयाचा खाता नाही गोडला आणि इथे आता खोलावं लागेल एक संघाला. यावेळी सॉन साइडला फटका एक्सिक्यूट केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. कुणाल उचलतील चेंडूला आणि इथे एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 7 या धावसंख्येवरती. बघा किती अजब संगम आहे. रोशन, साप घरावर दिसला की लोक त्याला काठीने मारतात आणि तोच साप जर शिवपिंडावर दिसला तर त्याला दूध पाजतात. म्हणून तुमचं खऱ्या अर्थानं लोक तुमचा सन्मान तुमचा नाही, तुम्ही ज्या स्थानावर आहात ना त्याचा सन्मान करत असतात. यावेळी बॅटची एज, फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक लागेल 5वा. पहिल्या 2 ओव्हर मध्ये रोशन हार्दिक कमर तोडून टाकली ती आर्या 11 क्रिकेट संघाची. फलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी. हनुमान आता ज्या पद्धतीने विश्वास दाखवला होता दिनेश याने हनुमानवरती, हनुमानच्या प्रॅक्टिसचा विचार केला. ज्यावेळेस हनुमान मिलिटरी मैदानामध्ये प्रॅक्टिस करतो प्रवीण, हनुमानचा निशाणा, हनुमानच्या हातात जेव्हा चेंडू येतो तेव्हा हनुमानचा निशाणा स्टंपवर नसून फलंदाजाच्या छातीवरती असतो. नाही, तसं काही या ओव्हर्स मध्ये घडलं नाही, कारण भरपूर चांगली गोलंदाजी केली मी तर म्हणेन. कारण धुका आलाय मी म्हणतो आर्या 11 क्रिकेट संघासमोर आणि धुक्याने एक छान गोष्ट शिकवली बघा. जीवनात रस्ता दिसेल नसेल ना तर तुम्ही दूर पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं, कारण एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जातो. इथे तुम्ही विकेट टाकत चाललेत, तुम्ही एक धाव घ्या, मधीत खराब बॉल जर भेटले तर षटकार मारा, तर तुमची धावसंख्या ही व्यवस्थित उभारण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि ही मॅच मात्र थोडीशी लो स्कोरची मॅच पाहायला मिळेल कदाचित. अगुटाप्याचा बॉलर बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सुरक्षित असतील खेळाडू क्रीज मध्ये. तोपर्यंत एक धाव मिळेल फलंदाजाला आणि एका धावेच्या मैत्रीने षटक क्रमांक इथे संपन्न होईल, ते म्हणजेच दुसरं. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती फक्त आणि फक्त 5 गडी बाद झाल्यानंतर 8 ही धावसंख्या.
नक्कीच ज्यावेळेस दिनेशला प्रश्न विचारला गेला होता की तू कोणत्या गोलंदाजावरती जास्त विश्वास दाखवशील, त्यावेळेस दिनेशने मात्र गोलंदाजांची नावं न घेता बघूया वेळेवरती आम्ही गोलंदाज नियुक्त करू आणि त्या गोलंदाजावरती विश्वास दाखवू. परंतु आतापर्यंत ज्या गोलंदाजावरती दिनेशने विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी या सत्रामध्ये गोलंदाजांनी करून दाखवली. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली आणि धावावरती अंकुश लावण्याचं काम या गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला षटक फेकला प्रतीक सांगडे याने 3 विकेट घेतले. त्यानंतर हनुमान काटे यांनी 6 चेंडू खर्च करत 1 विकेट घेत 4 धावा खर्च केले. एकंदरीत सुपर गोलंदाजी म्हणावी लागेल या गोलंदाजांची. म्हणून म्हटलं जातं यशाची उंची गाठताना कधी कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला कधी घाबरू नका. आणि हे मेहनत आणि हे जिद्द चिकाटीने दोन्ही संघ मैदानावरती खेळतायत. परंतु सध्या जर बाजू पाहिली तुम्ही तर मजबूत स्थिती असेल भाविक 11 क्रिकेट संघाची. पहिल्या गोलंदाजानं 3 विकेट्स घेतले, हनुमान काटेने 2 विकेट्स घेतले. आता शिवाजी भोपी आलेत गोलंदाजीवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिल्याच बॉलवरती निर्धाव चेंडूची सांगता. म्हणजेच इथे गोलंदाजाचा विचार तुम्ही एकूण केलात तर लाईन आणि लेन भरपूर चांगली आहे आतापर्यंत या गोलंदाजांची. आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावरती तुम्ही एकदा भाविक 11 माफ करा आर्या 11चा तुम्ही डगआउट जर बघितला अतिशय शांत सोयीने मॅच पाहतोय. यावेळेस देखील निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 बॉलवरती 2 निर्धाव चेंडू. कठीण कालात खांद्यावर ठेवलेला हात आणि धीराचे 4 शब्द विजयानंतर वाजलेल्या टाळ्यांपेक्षाही अमूल्य असतात. आता मात्र तो धीराचा हात ठेवेल काय हा फलंदाज. संघ थोडा अडचणीत आणि ही पडझड मात्र मैदानावरती सातत्याने तू चल मैं आया एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानावरती बाद होत आहेत. यावेळी साबेत आहे फटका फसलाय तिथे क्षेत्रक्षे घेत आहेत प्रतीक यांच्या माध्यमातून. कुठलीही चुकी नाही आणि फलंदाज होतील बाद. लागलेला हा धक्का क्रमांक 6वा तो म्हणजेच आर्या 11 संघाला. गब्बर सिंह ये कहकर गया गया जो डर गया वो मर गया. थँक्यू दिदे. रोशन तुला असं वाटत नाही की जर अशी बॅटिंग झाली आर्या 11 क्रिकेट संघाची तर आम्हाला एक बस मागवावं लागेल आणि त्यांना डायरेक्ट जेजुरीच पाठवावं लागेल. आता जेजुरीची बॅगच त्यांना भरावी लागेल कदाचित. पॅकेरला मला वाटतं जर जेजुरीला जावं लागेल कदाचित. इथे फलंदाज सातत्याने बाद होत आहेत. तर धावसंख्येचा विचार केला तुम्ही तर धावफलकावरती धावा लागल्यात त्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 9 धावा. 9 धावा एक सिंगल झालं ना पंच. आता 9 धावा झाल्या धावफलकावरती. 6 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. म्हणजेच खराब कामगिरी आतापर्यंत मैदानावरती या बॅट्समन वरती आशा असतील. आणि यावेळी स्लॉक स्वीप केलाय फटका भरपूर चांगला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषा पार. बॅट्समन अनिकेत यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार. थँक्यू. माफ करा फलंदाज होते सिद्धार्थ. सिद्धार्थच्या बॅट मधून आलेला हा निर्णायक चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. परिस्थिती कधीच अनुकूल नसते तिला मात्र आपण स्वतःनं अनुकूल बनवावं लागतं. आणि इथे परिस्थितीच्या अनुसार इथे खेळ दाखवत असताना जेवढा वजनदार विकेट किपर तेवढीच वजनदार अपील. आणि पंचांनी मात्र इथे अवांतरचा इशारा इथे दिलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 14 या धावसंख्येवरती. परिस्थिती जेवढी तिखट तेवढा शिवरायांचा मावला तिखट. आणि आता मात्र आज तिखट व्हावं लागेल या मावल्याला. यावेळेस फटका हवेत आहे फसला की काय. क्षेत्रक्षे घेत आहेत परंतु थोडस स्लिप होत आहेत आणि इथे डोक्यावरून चेंडू आदलून चेंडू सीमा पार चौकार. तर षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक फॉर्च्यून इव्हेंट्स यांच्या माध्यमातून अनिकेत सांगडेसाठी. तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी बालूशेठ काटे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 3 षटकं समाप्त झालीत. धावसंख्या पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. उन्हात काच लगेच गरम होते आणि हिरा लगेच थंड होतो. आयुष्यात कितीही संकटे आली तरी शांत राहा आणि स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करून तोच खरा हिरा असतो
आता मैदानावरती तीच कामगिरी हा खेळाडू करेल काय, आणि सिद्धार्थ वरती अपेक्षा आहेत. सिद्धार्थ हे कदाचित करू शकतो, कारण मागच्या मॅच मध्ये सिद्धार्थने चांगली कामगिरी केली होती आणि इथे देखील सिद्धार्थला ती कामगिरी करावी लागेल. तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून तुम्ही नाराज होऊ नका. छत्रपती शिवरायांनी तुम्हाला सर्वात जगातील मोठं पद दिलंय, ते म्हणजे शिवरायांचा मावला. ना राष्ट्रपति ना उपराष्ट्रपति, हिंदुस्तान में एक ही है, वो है शिवराय छत्रपती. 6 चेंडू बॅलन्स असतील या ओव्हर्स मधले, आणि 6 चेंडूंमध्ये किती दमदार इथे फलंदाजी करतील गोलंदाज तयार. यावेळी गुडनेस स्पॉटवर चेंडू फेकला होता, लगेच धाव घेण्याचा प्रयत्न केला, कारण स्ट्राईक हवी आहे सिद्धांतला, आणि इथे मात्र फलंदाज बाद होतील. धक्का क्रमांक लागेल तो 7वा. संस्कृती जपा, कारण कोण्या नालायकाची हिंमत नाही होणार तुमच्याकडे बघण्याची, कारण हातात 10,000चा मोबाईल नसला तरी चालेल, पण मुलींनो एक वर अंगावर ओढणी तुमच्या असली पाहिजे, म्हणजेच कोणत्या नालायकाची हिंमत होणार नाही. ही संस्कृती जपा. गोलंदाज तयार होत आहेत पुन्हा एकदा. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न लवकरच ओळखला होता या बॉलला. डीप लॉंग लेगच्या दिशेने वेगाने चेंडू जाईल. इट्स अ ट्रेस बुलेट. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करतायत फलंदाज या ठिकाणी. सिद्धांतच्या बॅट मधून हा चौकार. अगं हेमा सेवन करतो आपण, त्याच्या दाराशी जातो, ते असते दारू. किती फरक आहे बघा. चांगलं सेवन करणारा आपल्या घरी येतो, आणि दारू घेण्यासाठी लोक त्या बिअर शॉपवर जातात. म्हणजे जीवनाचं खरं वैशिष्ट्य आहे. ऑन साइडला फटका भरपूर चांगला आहे, गरज होती धाबांची, आणि इथे धाबा येतात सिद्धार्थच्या बॅट मधून. हा षटकार. माहित नाही, पण माझ्या शिवरायांचा जन्म आम्हाला मात्र आमचा स्वराज्य नक्की देऊन गेलं. अरे रक्ताने जरी धुतले आमचे पाय, तरी उपकार विसरणार नाही राजे तुमचे. यावेळी भरपूर चांगला बॉल आहे, टॅप केला चेंडूला ऑन साइडला. फटका एक्झिक्यूट केला, दुसरा घेण्याचा प्रयत्न करतायत. वेगाने 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग विथ द विकेट. अगदी वेगाने लावण्याचा प्रयत्न केला, थोडीशी कदाचित लक्ष देखील द्या, नाहीतर इथे हाताला जखम देखील होऊ शकते. आणि इथे धावा होत आहेत कंप्लीट 2, आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 30 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच होईल की नाही आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. थोडं मुश्किलच वाटते, कदाचित 5:45 वाजले, ती इनिंग संपेपर्यंत 6:15 होतील, त्यानंतर कालूक होणार, मग एक इनिंग बॅलन्स पाहूया. आयोजक आमच्यापर्यंत इशारा करतील तेजस. तर पाहूया इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण कदाचित आयोजक इशारा करतील की मॅच होईल की नाही. धावसंख्या पोहोचते ती 30. शेवटचा एक चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. तर गोलंदाज तयार होतील, शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. आणि शेवटच्या बॉलवरती प्रहार केला होता लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, आणि फलंदाजाला इथे बाद व्हावं लागेल. आय थिंक सुरक्षित आहेत.
तर षटक क्रमांक 14 संपन्न होईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती तब्बल 31 या धावसंख्येवरती आणि 31 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालेत आणि 32 धाव्यांचं आव्हान अर्थातच 8.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. मी मनापासून धन्यवाद देतो बालूदादा. या 12व्या वर्षामध्ये आम्हाला कॉमेंट्री करण्याचं भाग्य लाभलं नितलस गावामध्ये, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि जाता जाताना मित्रांनो एकच सांगतो की ही महाराष्ट्राची पुण्याई होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं आणि या 50 वर्षांमध्ये महाराजांनी 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या भालावरती अभिमानानं सांगावा असा इतिहास शिवरायांनी करून ठेवला. परंतु त्याच गडकोट किल्ल्यावरती इथले प्रियकर प्रियसी आपली नावं करतात, हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. शिवरायांनी सांगितलं होतं की शत्रूच्या स्त्रीकडे बघताना तिच्यामध्ये माझी आई बघा, तिच्यामध्ये माझी रखुमाई बघा, परंतु याच महाराष्ट्रामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित नाही, हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. शिवरायांनी सांगितलं होतं की सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या गाडीवरती अभिमानाने लिहितो छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे बघतोस काय मुजरा कर, परंतु तीच गाडी संध्याकाळी एखादी बियर बार समोर उभी असेल तर हे पाहून वाटते कुठेतरी चुकतंय. विचार बदला, शिवरायांचे विचार घ्या आणि एक सुसज्ज महाराष्ट्र आपला घडवा. हेच मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि माझा स्पेल इथे संपन्न होईल. मी घेतो तुमच्याकडून रजा. सेकंड इनिंग मध्ये जोडले जातील ते म्हणजेच रोशन पाटील शिरवली. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू सो मच. हे होते आमचे माझे स्वतःचे आदर्श आहेत, ते आदर्श को कॉमेंटेटर प्रवीणजी गायकर सर वाकडी. खऱ्या अर्थानं 12व्या वर्षामध्ये त्यांना सौभाग्य लाभलं या नितळस गावामध्ये समालोचन करण्याचं. NPLच्या माध्यमातून आपले मनपूर्वक आभार. त्यानंतर सालाबाद प्रमाणे मी निश्चित 4 वर्ष या स्पर्धेचा भागीदार ठरलो आणि निश्चित असंच प्रेम आमच्यावरती राहो. आयोजकांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी, काय कॅमेरामॅन वर्क पाहायला मिळतं. आणि सुरुवात त्यांची इथून झाली आणि जेव्हा इथून सुरुवात होती ना त्यांचं कार्य अबोल असतं. कारण व्यावसायिकरित्या मी पहिल्यांदा इथे आलो होतो. प्रमोद पावशे यांनी बालू सरांनी आम्हाला संधी दिली होती आणि त्यानंतर लगातार या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन केलं. गोट्या आमचा कॅमेरामॅन चांगली भूमिका बजावतो. 4-5 दिवसामध्ये राजकोटचा दौरा आहे त्याचा आणि राजकोट दौऱ्यासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्स कडून. माही मार रहे, चेन्नई सुपर किंगचा सुपर फॅन, गजा बैलाचा सुपर फॅन आमचा माही महेंद्र निकाळजे खेरणे. उद्या येणार ना आपण सावली मैदान देसाई, मोठा अड्डा आहे, मोठ्या संख्येने या. सावली मैदान देसाई रायगड ठाण्यातील महाराष्ट्रातील छकडे स्वार उद्या 26 जानेवारी निमित्त देसाईच्या अड्ड्यामध्ये पाहायला मिळतील. तर थँक्यू सो मच. अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं क्रिकेटच्या मायानगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. अतिशय बलाढ्य अशी आपण स्पर्धा पाहता. पहिल्या वर्षी संकल्पना चांगली झाली, म्हणजेच म्हटलं जाऊ शकतं इवलेसे रोप लावी येले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. 12 वर्ष अविरत स्वारी, आयोजन लेस भारी. गोलंदाज तयार. इथे सुंदर पद्धतीचे चेंडू सफर केले जात आहेत. गोलंदाज पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवर अविनाश माद्रे. पहिले 2 चेंडू डॉट राहिले. जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8.00च्या सरासरीनं धावगती राखायची ती भाविक 11 टीमला. त्यांच्या समोर आहे आर्या 11. 32 धावा बनवायच्या आहेत या उत्तरार्धामध्ये. गोलंदाज तयार अविनाश म्हात्रे. मलिंगा स्टाईल ही गोलंदाजी पाहायला मिळते. मिड ऑनला सचिन भोपी चेंडूला जज करतोय. एक चांगल्या पद्धतीचं फिल्डिंग डिपार्टमेंट घडलं जातं, एक न अकाउंट खोललं जातं ते भाविक 11 टीमचं.
बॅटिंग मार्कवर आहे पहिली सलामीची जोडी शिवाजी भोपी तर एका बाजूला प्रतीक सांगडे. गतवर्षी देखना असा खेळ साकार केला होता प्रतीक सांगडेनं. गोलंदाज तयार अविनाश म्हात्रे. पहिल्या 3 चेंडूमध्ये या गोलंदाजाची आपल्याला दहशत पाहायला मिळते. ओहो गतीमध्ये परिवर्तन लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. बॅटची कडा पहिला करारा झटका भाविक 11 टीमला. खेळाडू बाद होतोय प्रतीक सांगडे. नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. काय चेंडू सफर गेला तितका चांगला असा झेल तिथे पकडला गेला आणि विकेटचं मात्र पतन होताना आपण इथे पाहतो. वाखान्य जो गोलंदाजी अविनाश म्हात्रे या खेळाडूची पाहायला मिळते. याच दरम्यान एक महत्वाची सूचना. उद्या पहिला सामना अस्मिता 11 विपक्ष मित श्रियांश तेजस मात्रे विपक्ष प्रमोद पावशे. सकाळी 8:30 वाजता सामना सुरू होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण आपली तयारीनिशी मैदानामध्ये यायचं आहे सकाळी 8 वाजता. आणि उद्याचे सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. गोलंदाज अविनाश. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळतं. गतीमध्ये परिवर्तन केलं. तात्काळ 1 रन परिपूर्णपणे प्राप्त केल्यानंतर गुणतालिकेवरती आपण धाबा पाहतो. टोटल 1 गडी बाद 2 रन्स. अंपायर बॅटकेट की लेग बाईज. लेग बाईज हे सूचित करतायत. ते हॉकी डॉकी लावलाय ना ते वेल घेतात ते. आणि डोळ्यांवर चष्मा आणि ऑफिशियल पंचांचा करिश्मा. इथे पहा पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवांत धावसंख्येमध्ये भर. पण निश्चितच पंढरपूरचे अंपायर आम्ही पाहिले होते तंगडीवरती आणि व्हाईट बॉल दिला होता. तशी ऍक्शन करा मी 1000 रुपये देईन तुम्हाला. माझ्या मानधनातून तुम्हाला 1000. अरे रोशन आमचा मानधनच 1000 रुपये. तुम्हाला खाली आज जावं लागेल. जाऊ दे ना मी देईल. माझा मित्र येतो त्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली होती NPL मध्ये. बाबा कर उलटी टंगडी. गोलंदाज तयार. इथे व्हेरिएशन वेगळंच पाहायला मिळतं. आणि पहिल्या ओव्हरच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती आपण धाबा पाहता. टोटल 1 गडी बाद. भाविक 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. आवश्यकता. उद्या आपण या स्पर्धेचा सांगता सोला पाहाल. आज 25 जानेवारी आणि या स्पर्धेचं आपण बिगुल वाचताना पाहिलं. कंदरायाला पूजन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा पेशकश केला आणि ग्रामदेवतेच्या साक्षीनं आपण या स्पर्धेची सुरुवात केली. आणि अविरतपणे कुठल्याही प्रकारे गाल बोट न लावता सर्व खेळाडूंनी आम्हाला साथ दिली. याकरिता बॉक्स कडून तुमचं मनपूर्वक आभार. 18 चेंडू 29 धावा भरवायच्या आहेत. DJ बाला, DJ संजय, DJ जीतू यांची मौल्यवान कामगिरी आजच्या दिवसामध्ये. DJ संजय प्रोप्रायटर शिरवली गावचे आपले मनपूर्वक आभार. त्यानंतर फॉर्च्यून इव्हेंट कृष्णा म्हात्रे, सिद्धी कळवले, माही निक, महेंद्र निकालजी आणि त्यानंतर कॅमेरामन आमचा लाडका गोट्या धोनी अनहोनी. वाक्या वाद एक कमालीचा झेल. विकेटचं बदन. दुसरा करारा झटका भाविक 11 टीमला.
आग लागली, एव्हरेस्ट मसाल्याचा तडका लागलाय. येणारे चेंडू असतील 17 आणि जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता आहे ती जिंकण्यासाठी भाविक 11 टीमला. आर्या 11 वर्सेस भाविक 11. क्रिकेटचा हा रणसंग्राम, याची देई याची डोला, गजर क्रिकेटचा सोला आनंदाचा. NPL तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी प्रीमियर लीग. गोलंदाज तयार. प्रदीप दरे पहिल्याच बॉलवरती विकेट घेतो. त्यानंतरचा हा चेंडू, इथे जोराचे अपील, विकेटचं बदल. लगातार 2 चेंडू 2 विकेट. नक्कीच उद्याच्या दिवशी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. आजपासून म्हणजे आतापासून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. उद्यासाठी सुद्धा ही सुवर्ण संधी लागू असेल. आयवा कॅच जो कोण प्रेक्षक घेईल, खेळाडू जरी असला तरी चालेल, सर्वांसाठी सुवर्ण संधी असेल. आयवा कॅच जो कोणी घेईल त्याला मंडळाच्या वतीनं जय हनुमान क्रिकेट संघ आणि NPL धमाका 2022च्या वतीनं 200 रुपयाचं बक्षीस असेल. रोशन निश्चितच आता प्रेक्षक जवळ आले, कारण आजचा दिवसाचा एंड ऑफ अंतिम टप्पा पाहायला मिळतो. आयवा कॅच, ब्लॅक स्क्रीन, पडदा फाडून जावं लागले असतं. षटकार. नक्कीच या हनुमंतरायाचा आशीर्वाद आहे या नितळस गावावरती, कारण हनुमंतरायाच्या नावानं खेळतो टेनिस विश्वामध्ये हा नितळस संघ, जयमान क्रिकेट संघ नितळस. आणि कुस्तीपट्टू तालीम चांगली आहे. इथे सुंदर पद्धतीनं चेंडू डिलिव्हर केला. डॉट बॉलची समाप्ती मॅच बनू शकते असं वातावरण आता मात्र मैफिलीत करणारं ठरते. 14 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावा अजूनपर्यंत बनवायच्या आहेत. दिल्ली अजूनपर्यंत दूर आहे. जो प्रवास हर्बर लाईन केलाय तो बुलेट वेगानं इथे करावा लागेल. तमाम क्रिकेट रसिकांची आपल्याला तुफान गर्दी पाहायला मिळते. इथे काय घडणार, बॉडीचा बॅलन्स चुकला होता. सिद्धार्थ भोपी आपला सिद्धांत मांडतोय आणि निश्चितच विकेटचं पतन केलं. फलंदाजीच्या माध्यमातून ज्यानं निश्चितच 7 चेंडू मध्ये 20 धावा बनवल्या होत्या तो फिल्डर सिद्धार्थ भोपी आपला सिद्धांत मांडतोय. विकेटचं बदल, खेळाडू झेलबाद. साजरा करण्यासाठी 2 संघ ईर्षेनं एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतात. 13 चेंडू 23 धावा अजूनपर्यंत बनवायच्या आहेत. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्या मोठ्या अडचणी येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात तेवढं यश तुमचं बलाढ्य मोठं असतं. आणि ते यश मात्र साकार करायचं असेल तर प्रवीण सर इथे पूर्णपणे शिकस्त द्यावी लागेल. गोलंदाज तयार. प्रदीप दरे आपला दरारा प्रस्थापित करतोय. सुंदर फटका ड्राईव्हचा फिल्डर आहे तैनात. अक्षय चेंडूला जज करतात तोपर्यंत पाहायला मिळते सिंगल. धावसंख्या आकार घेते. टोटल रन जाऊन पोहोचतायत. दुहेरी अंकामध्ये पडाव केलं जातं. 4 गडी बाद 10 रन्स. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक, डीजे बाला. कॅच करतो.
अतिशय सुरेख हे छायाचित्रण छबी टिपली जाते. माई सुद्धा खुश आहेत. गोलंदाज तयार. इथे प्रहार केलाय, सुंदर फटका कन्वर्ट केलाय. फिल्डर आहेत तैनात. तोपर्यंत एक रन. पाहिजे मॅच कोण जिंकेल हा मोठा प्रश्नचिन्ह. कारण पाड बालूसर समतोल असल्याचं पाहतो. एक रन आली, 11 चेंडू, 21 धावा अजूनपर्यंत बनवायच्या आहेत. त्या निश्चितच भाविक 11 टीमला. काटेकी टक्कर. आता शांत ठेवलं. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होता, मात्र अडकवू शकले नाही. मिड ऑफला चेंडूची पकड केली जाते. 1 न धावसंख्या आकार घेईल. टोटल धाबा जाऊन पोहोचतायत 12. मात्र 12 इथे कोणाचे वाजणार. चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी 20 धाबा बनवायच्या आहेत. प्रति चेंडू गणिक 2 धाबा बनवाव्या लागतील. इथे अटॅकिंग क्रिकेट दाखवला तर संकटामध्ये कदाचित येऊ शकतो, कारण 4 गडी बाद झालेत भाविक 11 टीमचे. जर सावधगिरीने खेळ दाखवला तर सामन्यामध्ये शिरकाव केला जाऊ शकतो. जोराची अपील होती. आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहत राहिलं. डॉट बॉलची समाप्ती. अनिकेत सांगडे उत्कृष्ट फोटोग्राफर्स आपण स्क्रीनवरती पाहता. फॉर्च्यून इव्हेंट साठी एक चांगली भूमिका आणि ते राहुल गांधी सारखे हात करतायत. गोलंदाज तयार. अशी मजा का आज खूप एन्जॉय केली आम्ही, कारण मजा करणं गरजेचं आहे. सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये. तिथे अक्षय चेंडूला जज करतोय. विकेटचं बदन. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, कल्ला तुझी खोटी. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. या सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. डीजे बाला ऑर्केस्ट्राची फील आणतायत. आशिष म्हात्रे खाडीजी यांचा आपण आवाज ऐकला. जाऊया मॅच कडे. ज्या ठिकाणी चेंडू असतील 8 न जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. ती जिंकण्यासाठी भाविक 11 टीमला, आर्या 11 टीमचा आता मात्र डंका वाजलाय. ओहो, सुंदर पद्धतीचा हा फटका कन्वर्ट केलाय. फिल्डर आहेत तैनात. अनिकेत सांगडे चेंडूला जज करतायत. रन झाली कंप्लीट. 1 धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वर. समीकरण जाऊन पोहोचते 7 चेंडू 19 धावा. म्हणजे सामना अजूनपर्यंत समतोल असल्याचं पाहू शकता. सामना कुणाच्या बाजूने जाईल हे अजूनपर्यंत आपण सांगू शकत नाही. या दर्जाचं क्रिकेट या मॅच दरम्यान इथे घडलं जात आहे. गोलंदाज खासम खास विकास दरेचा दरारा अंतिम बॉल वरती पाहायला मिळेल का. अंतिम बॉल या ओव्हर मधील. फ्रंटफुटला गेल्यानंतर फटका कन्वर्ट करायचा होता. फली चेंडू यांच्यामध्ये नाल मात्र जोडली जात नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. येणारे 6 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता भाविक 11 टीमला.
दिवसापूर्वी वडाळ्यात निश्चितच गारपीट झाली. कोकणात रिमझिम पाऊस पडला आणि त्यानंतर मागच्या 3 दिवसांपासून रायगडात खूप मोठी थंडीचं प्रमाण वाढले. मात्र या मॅच मध्ये गरमागरमीचं क्रिकेट. 5 चेंडू 19 धावा. गोलंदाज भरत पुन्हा एकदा तयार. इथे पंचांचा इशारा येतो वाईटचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाते. संघ जाऊन पोहोचतोय 14 वरती. समीकरण 5 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती असते आणि ती तयारी दाखवावी लागेल. भाविक 11 टीमचा खेळाडू कुणाल काटेला त्याला साथ देण्यासाठी गेलाय तो खेळाडू समीर भोपी. आता 4 चेंडू 18 रन 3 षटकार इथे लावावे लागतील. इथे बोल्डिंग दंडा बहार दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी भरत कडून पाहायला मिळते. विकेटचं बदन. त्या भाविक 11 टीमला 32 असं वाटलं की 2 ते 3 ओव्हर मध्ये सामना फिनिश होऊ शकला असता. मात्र या धाबा बनवताना खूप काही संघर्ष करावा लागतो. 3 चेंडू 18 रन्स. इथे डॉट बॉल. इथे काय चाललंय? संकेत पावशे आणि दीपेश पावशे चिंगम कोणता खात आहे ते पाहतायत. गोलंदाज तयार. भरत या गोलंदाजानं खूप उपयुक्त गोलंदाजी सादर केली. ही घटिका मात्र समीप ठरली मी तर म्हणेन आर्या 11 टीमला. कारण समीकरण पाहता 2 चेंडू 18 मॅच बनू शकले असती. मात्र गोलंदाजांचं वर्चस्व आणि फलंदाजांना नामुष्की उडली. विकेटचं पतन. पराजयाच्या छायेत जाताना भाविक 11 संघ. अंतिम बॉल आजच्या दिवसातील. आजचा दिवस इथे समाप्त. पंच काय तुम्ही बोलत होते गोलंदाजाशी? कॉर्डलेस लावल्यात तुम्ही. काहीतरी डापे झाले बाबा. तर चला आजचा दिवस इथे समाप्त होतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे घोषित केला जाईल. सोमनाथजी पाटील वाजे यांची अप्रतिम गुणलेखनाची भूमिका. त्यांचंही यंदा कर्तव्य आहे. सोमनाथ पाटील वाजे 1 कोंबडा 10,000. हॅलो हॅलो. तर आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला ज्यांच्या माध्यमातून लाभलं. समालोचकाची भूमिका ज्यांनी सांभाळली. अतिशय रंगतदार समालोचन आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल ते आमचे रॉकस्टार कॉमेंटेटर प्रवीण गायकर यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केले जाते. आमचे दर्शनदादा म्हात्रे यांच्या वतीनं त्यांना मायेची उबदार शाल आणि फोटो काढा. फोटो ओके धन्यवाद. तसेच दुसरे समालोचक आमचे शिवभक्त गीतकार संगीतकार